बुद्धाय जय भीम मित्रांनो. आज आपण धम्मपदातील एक गाथा पाहणार आहोत. मागच्या वेळी पण आपण धम्मपदातील 2 गाथांचा अभ्यास केला होता. आज आपण धम्मपदातील एक अजून एक गाथा आहे, त्या गाथेचं आपण विश्लेषण करणार आहोत, संपूर्ण अर्थ समजून घेणार आहोत आणि ती गाथा कसे काय उपयोगी आहे ते आपण पाहणार आहोत. टायटल आपण लिहिलेलं आहे की कुणाला सार प्राप्त होत नाही आणि कुणाला सार प्राप्त होतो. आणि ही कथा आहे सारीपुत्त आणि महामोगलन यांची कथा आहे. त्या कथेवरती आपण थोडा अभ्यास करणार, म्हणजे अठ्ठकथेमध्ये थोडाफार अभ्यास करणार आहोत आणि नंतर प्रत्येक गाथेचा अर्थ आपण पाहणार आहोत. तर काय लिहिलेलं आहे म्हणजे भगवान बुद्धांच्या आगमनापूर्वी राजगृहाजवळ उपतिस्स आणि कोलित नावाची 2 गावे होती. ज्या दिवशी उपतिस्स गावातील सारी नावाच्या ब्राह्मणीने गर्भधारणा केली, त्याच दिवशी कोलित गावातील मुग्गली नावाच्या ब्राह्मणीने गर्भधारणा केली. हा एक योगायोग होता की दोन्ही ब्राह्मणींनी एकाच दिवशी गर्भधारण केली. या दोन्ही कुटुंबात 7 पिढ्यांपासून घनिष्ठ मैत्री होती. काळानुसार दोन्ही कुटुंबात पुत्रांचा जन्म झाला. सारी ब्राह्मणीच्या पुत्राचे नाव उपतिस्स आणि मोग्गली ब्राह्मणीच्या पुत्राचे नाव कोलित ठेवण्यात आले आणि हे दोघेही सर्व गुण संपन्न होते. आपण पाहिलेलं आहे बुद्धांच्या धम्मामध्ये स्टोरी आलेली आहे, पण थोडी वैशिष्ट्य सांगतो त्याच्यामध्ये. त्या दिवसात राजगृहामध्ये दरवर्षी गिरिराज सम्मज नावाचा मोठा उत्साह मेळावा भरत असे आणि हे दोन्ही मित्र या मेळ्याला जात असे. या मेळामध्ये जिथे नाटिका होत असते तिथे हसत असायचे, जिथे दुःख वाटायचे दुःख करायचे, म्हणजे सर्व काम ते एकत्र करत असत होते. असे करता करता ते मोठे झाले होते, एकत्र राहत होते, एकत्र करत होते. पण एके दिवशी अचानकपणे असं झालं की तो खेळ पाहता पाहता, मेळावा पाहता पाहता अचानकपणे उपतिस्स हे शांत झाले आणि कोलितही शांत झाली. दोघांनीही एकमेकांचं कारण विचारलं शांत होण्याचं. तर त्यांनी चर्चा केली की हे जर सर्व पाहून हे आता काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये हे संपून जाणार आहे, तर आपण आपलं जीवन हे असंच काय घालवायचं का? म्हणून त्या दोघांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण झाली आणि त्याचवेळी त्या ठिकाणी असणारे संजय नावाचे परिव्राजक यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी तिकडे दीक्षा घेतली. इथपर्यंत स्टोरी आपल्या सर्वांना माहिती आहे. पण हे दोघेही सर्व गुण संपन्न असल्यामुळे काही दिवसातच त्या आचार्य संजय यांचे सर्व शिक्षण पद्धती त्यांनी आत्मसात केली आणि त्यांना विचारलं की ह्याच्या पुढे अजून काय आहे का शिकवायचं आहे. तर आचार्य संजय म्हणाले की माझ्याकडे जेवढं काही शिकवण्यासारखं होतं ते मी तुम्हा दोघांना म्हणजे सर्वांना शिकवलेलं आहे. आपण सोबतीने आपण आता दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिकवू म्हणून. पण ह्या दोघांचं मन भरलं नाही आणि ते तिथून निघाले आणि ह्या पुढे पण काही नॉलेज आहे का, ह्या पुढे पण काही शिक्षण आहे का, हे शोधण्यासाठी ते जम्बूद्वीपामध्ये फिरत होते. असं करता 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 त्यांना कुठेच काही व्यवस्थित ते शिक्षण भेटलं नाही. म्हणून ते पुन्हा राजगृहामध्ये आले आणि दोघांनी विचार केला एकमेकांनी की जर तुला ज्ञान प्राप्त झालं, म्हणजे कोणता असं तेजस्वी आचार्य भेटला तर तू मला सांग, किंवा मला जेव्हा कोण आचार्य असा व्यवस्थित भेटला तर मी तुला सांगेन. अशा प्रकारे त्या दोघांची डील झाली. आणि त्याचवेळी राजगृहामध्ये भगवान बुद्ध आपल्या वेळवणामध्ये आले होते आणि त्यांच्यासोबत अश्वजित नावाचे एक परिवर्ग, म्हणजे ते पंचवर्गीय भिक्खू अश्वजित त्यांच्यासोबत होते. तर अश्वजित बनते जेव्हा पिंडपातासाठी नगरामध्ये जात असताना उपतिस्स यांनी त्यांना पाहिलं आणि त्यांनी विचार केला की संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये पण एवढा सुंदर परिव्राजक त्यांनी आजपर्यंत पाहिला नव्हता. एवढा तेजस्वी परिव्राजक त्यांनी पाहिला नव्हता. पण ते सध्या आता पिंडपात करतात आहेत, ही योग्य वेळ नाही त्यांच्याशी बोलण्याची. मग ते थोडे थांबले, त्यांचा पाठलाग किंवा म्हणजे त्यांच्या मार्गावर गेले. काही वेळानंतर त्यांचं भोजन झाल्यानंतर उपतिस्स त्यांच्यासोबत गेले आणि म्हणाले, त्यांनी त्यांच्याबरोबर प्रश्न केले, चर्चा केली. त्यावेळी अश्वजित भंतेजींनी हे धम्मा हे उपभवा म्हणजे उपभवा हेतुपभवा हे धम्मा हेतुपभवा म्हणजे जे धर्म हेतूने उत्पन्न झाले
ही गाथा ऐकवली. ही गाथा ऐकता क्षणीच उपतिस्स हे सोतापन्न झाले आणि ते सॉरी आणि उपतिस्स हे शोतापन्न झाले. त्यांनी त्यांचे शास्त्राचं नाव विचारलं, तुमचे आचार्य कोण आहे, त्यांना सगळी माहिती घेतली आणि अस्वजी त्यांनी रजा घेतली आणि ते जाऊन कोली त्यांना भेटली. कोलीतल्या यांना भेटल्यानंतर त्यांनी पण त्यांना तीच गाथा सांगितली आणि त्यामुळे ते कोलीतही हे सोतापन्न झाले. मग दोन्ही म्हणजे दोन्ही मित्रांनी शाक्य मुनीकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचे ठरवले आणि त्यांनी विचार केला की आपल्यासोबत आपले जे पूर्वीचे जे आचार्य होते संजय यांनाही का आपण घेऊन जाऊ नये, आपण त्यांच्यावर असणारे इतर जे विद्यार्थी आहेत त्यांनाही का आपण ह्या मार्गावरती आणू नये. म्हणून ते संजयकडे गेले आणि संजय यांच्याकडे त्यांनी जाऊन तशा प्रकारे चर्चा केली आणि सांगितलं की अशा अशा प्रकारचे शास्ता जे वेणुवनामध्ये आहेत, आपण त्यांना जाऊन भेटू, आपण त्यांचे शिष्य होऊ, जेणेकरून आपला मार्ग उज्ज्वल होईल. पण हे ऐकून संजय म्हणाला की मी उच्च कुळातील लोकांचा गुरु बनून आतापर्यंत जीवन व्यतीत केले, आता माझ्याकडे कोणाचे शिष्य बनणे हे अशक्य आहे. म्हणजे त्याला एक प्रकारचा अहंकार निर्माण झाला. त्याने बोलला की आतापर्यंत मी बऱ्याच जणांचा हा आचार्य म्हणून राहिलो आहे, म्हणून मी आता शिष्य कसा बनू, ही अशा प्रकारची भावना निर्माण झाली. आणि पण त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी म्हणजे उपतिस्स आणि कोलित यांनी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते काय ऐकले नाहीत. संजय म्हणाला की या जगात बुद्धिमान लोकांच्या तुलनेत मूर्ख अधिक आहेत आणि ते माझे शिष्यत्व स्वीकारतील. आणि असं म्हणून त्या दोघांना त्यांनी जाण्यास सांगितलं. आता जेव्हा उपतिस्स आणि कोलित हे आचार्यांकडे म्हणजे भगवान बुद्धांकडे जाण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांच्याबरोबर आचार्यांचे म्हणजे संजयाचे जेवढे शिष्य होते ते त्यांच्यासोबत गेले. आणि हे पाहून संजयाला खूप वाईट वाटलं आणि त्याला तो धक्का सहन झाला नाही आणि तो त्याच्यामध्ये मृत्यू पावला. तिकडे उपतिस्स आणि कोलित शास्त्रांकडे पोहोचले, भगवान बुद्धांकडे पोहोचले आणि त्यांनी प्रज्ञेसाठी भगवान बुद्धांना विनंती केली. भगवान बुद्धांनी दोघांनाही प्रज्ञा दिली. त्यांनी म्हणजे प्रज्ञा दिल्यानंतर त्या उपतिस्स आणि कोलित त्यांनी भगवान बुद्धांना सांगितलं की आम्ही संजयला ही त्रिरत्नांच्या चरणी आणण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण तो तयार झाला नाही. काही दिवसांनी कोलित हे महामोग्गल आहे आणि उपतिस्स हे सारीपुत्त म्हणून अरहंत झाले. आपल्या सर्वांना माहीत आहे की हे दोन्ही भगवान बुद्धांचे अग्रश्रावक होते, ज्येष्ठ प्रधान म्हणून आपण म्हणू शकतो त्यांना, की ते त्यांच्यामुळे झाले. भगवान बुद्धांनी या प्रसंगावर सांगितलं की आपल्या चुकीच्या दृष्टीमुळे म्हणजे मिथ्या दृष्टिकोनामुळे संजय एका मूर्खाप्रमाणे असाराला सार म्हणाला आणि साराला असार समजत असणार. याउलट मोग्गलन आणि सारीपुत्त समजूतदार होते, त्यांनी असाराला असारच समजले आणि साराला सारच समजले. म्हणून पुढे जाऊन हे दोघेही अग्रश्रावक झाले आणि श्रेष्ठ शिष्य बनले. आणि ह्याच घटनेवरती भगवान बुद्धांनी एक गाथा म्हणाली. ते म्हणाले, सारंच सारतो यत्मा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मासंकप्प गोचरो. अशा प्रकारे ही गाथा 13 क्रमांकाची ही गाथा यमकवृत्तामध्ये आपल्याला सापडते आणि त्याच्या पूर्वीचा आपण इतिहास पाहिला. आता आपण काय करूया की प्रत्येक शब्दांचा जो पाली भाषेतला जो शब्द आहे त्याचा मराठी काय अर्थ होतो हे आपण आता पाहूया. सारंच ह्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, सारंग अधिक च. सारंग म्हणजे गाभा, सत्व, मौल्यवान किंवा वास्तविक वस्तू. च हे म्हणजे आणि, च म्हणजे आणि. येथे सार ही द्वितीय विभक्ती आहे, ज्याचा अर्थ साराला किंवा सत्याला असा होतो. सारतो, सार या शब्दाला तो प्रत्यय लागून हे क्रियाविशेषण बनले आहे. याचा अर्थ सार म्हणून किंवा योग्य दृष्टिकोनातून असा होतो. ज्ञात्वा हे ज्ञा धातूचे पूर्वकालवाचक अव्यय रूप आहे. याचा अर्थ जाणून घेऊन, समजून घेऊन किंवा साधक बाधक विचार करून असा होतो. असारंच, असारंग अधिक च.
असार म्हणजे ज्याला गाभा नाही असे मूल्यहीन किंवा जे सत्य नाही ते असत्य. असारंग म्हणजे असाराला आणि च म्हणजे आणि. असारतो याचा अर्थ असार म्हणून किंवा तत्वहीन समजून असा होतो. ते हे त म्हणजे सो ते या सर्वनामाचे प्रथमा बहुवचन आहे. याचा अर्थ ते लोक जे साराला सार समजतात. सार येथे पुन्हा सार हा शब्द आला, तो अंतिम सत्य किंवा निर्वाण या अर्थाने वापरलेला आहे. अधिगच्छन्ति याचा अर्थ प्राप्त करतात, साध्य करतात किंवा अनुभूती घेतात असा होतो. सम्मा संकल्प गोचरा हा एक जोड शब्द आहे, समास आहे. म्हणजे सम्मा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प, योग्य विचार किंवा हेतू, आणि गोचरा म्हणजे कार्यक्षेत्र किंवा विषय. याचा अर्थ ज्यांचे विचारांचे क्षेत्र सम्यक किंवा योग्य आहे असे लोक असा होतो. तर पहिली त्याचा अर्थ काय आहे, जर आपण पाहायला गेलो तर सारांच सारतो यत्वा असारांच असारतो. म्हणजे या ओळीचा अर्थ असा आहे की जे लोक आपल्या प्रज्ञेच्या सहाय्याने जे सार म्हणजे सत्य किंवा मौल्यवान आहे त्याला सार म्हणूनच ओळखतात, आणि जे असार म्हणजे मिथ्या किंवा मूल्यहीन आहे त्याला असार म्हणूनच ओळखतात. म्हणजे जे नश्वर गोष्टींना नश्वर आणि शाश्वत तत्वांना शाश्वत समजतात. असं हे पहिल्या गाथेचा अर्थ आहे. दुसरं आहे ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचर. जे असे लोक ज्यांचे विचार आणि सम्यक योग्य संकल्प योग्य मार्गावर आहेत ते जीवनाचे खरे सार म्हणजे अंतिम मुक्ती किंवा निर्वाण प्राप्त करतात. ज्यांचे चिंतन शुद्ध आणि आहे त्यांना सत्याची अनुभूती होते. मग ह्या दोन्ही गाथांचा अर्थ काय होतो, मग जे किंवा एकंदरीत जे सत्याला सत्य म्हणून जाणतात हे पहिल्या गाथेचा अर्थ जाणतात आणि असत्याचं असत्य म्हणून ओळखतात असे सम्यक संकल्पाच्या मार्गावर चालणारे प्रज्ञावान लोकच जीवनाचे खरे सार म्हणजे मुक्ती प्राप्त करतात. आणि सोबतच दुसरी गाथाही सांगितलेली आहे, यथ अगारं दुच्छनं उठ्ठी समति विज्जती एवं अभावितं चित्तं रोगो समति विज्जती. अशा प्रकारची दुसरी गाथा आता ते सांगितली आहे. गाथा क्रमांक 3 आहे. 12 आणि 13 नंबरचे गाथा आहेत. यथा म्हणजे याचा अर्थ ज्याप्रमाणे किंवा जसे असा होतो. हे उपमा देण्यासाठी वापरले जाणारे अव्यय आहे. अगारंग याचा अर्थ निवासस्थान, इमारत किंवा घर असा होतो. येथे हे एका घराच्या संदर्भात वापरलेले आहे. दुच्छन्नंग याचा अर्थ खराब छप्पर असलेले किंवा नीट न झाकलेले असा होतो. ज्या घराचे छप्पर विरळ आहे किंवा ज्यावर गवत किंवा कौले नीट बसवलेले नाहीत असा घराला दुच्छन्नंग म्हणजे. उट्टी याचा अर्थ होतो पाऊस किंवा पर्जन्यवृष्टी असा होतो. समति विज्जती आरपार जाणे, भेदणे किंवा सहजपणे आत शिरणे असा होतो. छप्पर खराब असल्यामुळे पाऊस घरात शिरतो हे दर्शवण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. एवं अशा प्रकारे किंवा त्याचप्रमाणे असा होतो. अभावितं संस्कार न केलेले किंवा विकसित न केलेले असा होतो. ध्यानाच्या किंवा साधनेच्या माध्यमातून ज्या मनावर काम केलेले नाही त्याला अभावितं म्हणतात. चित्तं मन, विचार किंवा जाणीव असा होतो. रागो इच्छा, आसक्ती, काम वासना किंवा लोभ असा होतो. समति विज्जती येथे पुन्हा तो शब्द आलेला आहे, मगाशी आपण पाहिलेला आहे. तो शब्दाचा अर्थ पुन्हा काय आला की याचा अर्थ सहजपणे आत शिरणे असा होतो. म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस घरात शिरतो त्याप्रमाणे राग मनात शिरतो. तर यथा अगारं दुच्छनं उठ्ठी समति विज्जती म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या घराचे छप्पर नीट झाकलेले नसेल किंवा ते निकृष्ट दर्जाचे असेल तर पावसाचे पाणी त्या छपराला भेदून सहजपणे घराच्या आत शिरते आणि घर ओले करते. एवं अभावितं चित्तं रागो समति विज्जती म्हणजे त्याचप्रमाणे ज्या मनावर साधनेचे म्हणजे विपश्यनेचे किंवा ध्यानाचे संस्कार केलेले नाहीत, जे मन असंयमित आणि अविकसित आहे अशा मनामध्ये राग, आसक्ती किंवा विकार अतिशय सहजपणे प्रवेश करतात आणि माणसाला विचलित करतात. अशा प्रकारे
आपण ह्या गाथेंचा अर्थ पाहिला म्हणजे दुसरी गाथेचा अर्थ काय होतो, ज्याप्रमाणे नीट न साकारलेला खराब छप्पर असलेला घरात पावसाचे पाणी शिरते, त्याचप्रमाणे मनावर साधनेचे संस्कार केलेले नाहीत अशा असंयमित मनात विकार सहजपणे प्रवेश करतात. म्हणजे आपण जर पाहिलं तर भगवान बुद्धांनी ह्या 2 गाथा वापरलेल्या आहेत. ही कथा जर तुम्ही व्यवस्थित ऐकली असेल, समजली असेल, तर त्याच्यामध्ये सारीपुत्त कोलित अशी एक जोडी आहे. आचार्य संजय आहेत, बुद्ध स्वतः आहेत आणि अश्वजित अशा प्रकारचे आपल्याला 4 आपल्याला कॅरेक्टर सापडतात. या कॅरेक्टरच्या प्रत्येकाचं काय आहे की ते अभ्यास केला तर ही गाथा आपल्याला काही एका प्रवासी सांगते, 2 मित्रांच्या प्रवासी गोष्ट नसून ती दृष्टी म्हणजे व्ह्यू आणि माइंड म्हणजे मन यांच्या परिवर्तनाची गाथा आहे असं आपण बघितलेलं. आता असार आणि सार यातील विवेक काय आहे, तर कथेच्या सुरुवातीला उपतिस्स आणि कोलित गिरिराज संबंध नावाच्या मेळ्यामध्ये ते जीवनाच्या त्यांना जीवनाचं असार पण जाणवलं तिथे. म्हणजे या मेळ्यात म्हणा किंवा त्या मोठ्या खेळामध्ये त्याला जीवनाचे असार पण जाणवले. ज्या मेळ्यात हजारो लोक आनंद मानत होते तिथे या दोघांना मृत्यू आणि विनाश दिसला. हे त्यांच्या प्रज्ञेचे पहिले लक्षण होते. आचार्य संजयची भूमिका आहे त्यामध्ये पण बघायला पाहिजे. संजय हे असाराला सार सांगणारे प्रतीक आहेत. त्यांनी आपल्या पदाला, प्रतिष्ठेला आणि गुरु असण्याला महत्त्व दिले. जेव्हा उपतिस्सने त्यांना बुद्धांकडे येण्याची विनंती केली तेव्हा त्यांनी सत्यापेक्षा स्वतःच्या अहंकाराकडे म्हणजे असाराकडे अधिक लक्ष दिले. मूर्ख लोक माझ्याकडे येतील हे त्यांचे विधान दर्शवते की सत्याचा त्याग करून असत्याचा आश्रय घेतला. म्हणजे एक प्रकारचा अहंभाव. म्हणजे आपल्या जवळ नदी आहे पण त्या नदीकडे स्वतःहून जायचं नाही आहे, तर ती नदीच माझ्याकडे येऊन माझं तहान भागवेल अशा प्रकारचा अहंकार भाव ह्या संजयच्या एकंदरीत वागण्यावर आपल्याला दिसलेला आहे. बुद्ध स्वतः आहेत, ते संबुद्ध आहेत, पण अशा भगवंताकडे पण जायचं नाही अशा प्रकारचा अहंभाव, एक प्रकारचा अहंभाव त्या संजयकडे असल्यामुळे त्यांनी साराला असार समजलं. म्हणजे जे योग्य आहे त्याला अयोग्य समजलं, त्यामुळे त्याचा नाश झाला. सारीपुत्त आणि मोगलांची काय भूमिका याच्यामध्ये, सारीपुत्त आणि महामोगलान हे दोघंही संजयकडे होते. संजयकडे त्यांना जे शिक्षण भेटलं तर त्यांना पुरेसं नाही वाटलं म्हणून ते इतर आचार्यांकडे गेले, पण तिकडे त्यांना त्यांचं मनात समाधान झालं नाही. पण जेव्हा त्यांनी अश्वजिताकडून त्या 2 ओळी बघितल्या, ए धम्मा हेतुपभवा, हे जे धर्म आहे ते उत्पन्न होतात, जे धर्म आहे ते हेतूने उत्पन्न होतात, यात त्यांनी विश्वाचे सार सापडले. त्यांनी संकुचित विचारांचा त्याग करून बुद्धांकडे जाण्याचा निर्णय घेतला. म्हणजे त्यांनी असार म्हणजे अहंकार, जुने सिद्धांत यांना टाकून सार म्हणजे निर्वाण सत्य स्वीकारले. दुसरी उपमा दिली की मनात छप्पर आणि विकारांचा प्रवेश, असा हा आपल्याला आपल्या दुसऱ्या गाथेमध्ये एक उपमा भेटली. ही गाथा आपल्याला काय सांगते की संजय आचार्याबद्दल सांगितलेली आहे. म्हणजे संजयचा आणि 2 शिष्यांच्या मनातील स्थितीतील ते फरक स्पष्ट करतात. संजयचं मन हे विना छप्पराचं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये संस्कार म्हणजे जे राग, लोभ, द्वेष, अहंकार हे सगळं अविकार त्याच्या घरामध्ये शिरले. पण दोन्ही विद्यार्थ्यांनी म्हणजे कोलित आणि उपतिस्स, सारीपुत्त आणि महामोगलान यांचं घर हे बंदिस्त होतं, म्हणजे संस्काराने बंदिस्त होतं. त्यामुळं त्यांच्या घरामध्ये विकार आतमध्ये प्रवेश करू शकला नाही असं ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे. दुच्छन्न अगारंग म्हणजे खराब असलेले घर, खराब छप्पर असलेले घर. आचार्य संजय यांचे घर म्हणजे यांचे मन पूर्वग्रहांनी आणि मानापणाच्या विचाराने ग्रास्त होते. हे आपल्या सर्वांचंच आहे की आपण पूर्वग्रह दृष्टिकोन बघवतो आणि आपल्या मनातला मानापमान असतो, त्याच्यामुळे आपण कित्येक वेळा आपलं नुकसान करून घेत बसलेलो असतो. आपलं घर म्हणजे आपलं छप्पर नीट साकारलं नसल्यामुळे आपण त्याच्यातला मोह आणि भय
ह्या गोष्टीमध्ये गुरफटून बसतो. जसं संजय गुरफटून बसले होते त्याच्यामध्ये, त्यामुळेच त्यांचे जे शिष्य होते त्यांना सोडून गेल्यानंतर त्यांना धक्का बसताना त्याचा मृत्यू झाला. पण सुछन्नं चित्तम म्हणजे याउलट उपतिस्स आणि कोलित यांनी अश्वजित आणि बुद्धांच्या सान्निध्यात आपले चित्त म्हणजे संस्कारित केले. त्यांनी सत्याचा शोध घेऊन जंबूद्वीप पालथे घातले होते. जेव्हा त्यांना सत्य मिळाले तेव्हा त्यांच्या मनातील सर्व संशयाचे ढग निघून गेले. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की ते संजयकडे होते, संजयकडे नंतर आचार्य गेले, पण त्यांना कुठेही ते माहिती भेटली नाही, शिक्षण भेटलं नाही व्यवस्थित. पण जेव्हा अश्वजित आणि बुद्धांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या मनातल्या असलेल्या संशयाचे ढग हे संपूर्ण निघून गेले. त्यांचे मन इतके संयमी झाले की त्यांनी जुन्या आचार्यांचा मोह सहज सोडला आणि अरहंतपद प्राप्त केली. तर ह्या दोन्ही गोष्टी तो म्हणजे सारीपुत्त आणि महाबोध यांची कथा आपल्याला काय समजून सांगते, याचा आपण आता निष्कर्षावरती आलो शेवटच्या भागावरती. दृष्टीचा सम्यक स्पष्टपणा म्हणजे पहिला एक, जीवनात अनेक गोष्टी आकर्षक वाटू शकतात, पण त्यातील सार म्हणजे काय टिकणारे आहे आणि असार काय नष्ट होणारे आहे हे ओळखणे म्हणजेच सम्यक दृष्टी. जो असाराच्या मागे लागतो तो संजयप्रमाणे दुःखी होतो आणि जो साराचा शोध घेतो तो बुद्धांच्या शिक्षाप्रमाणे मुक्त होतो, अरहंत होतो, निब्बाण प्राप्त करतो. आणि दोन, मानसिक स्थिती, मानसिक शिस्त केवळ ज्ञान मिळून चालत नाही, तर त्या नाण्याने मनाचे छप्पर भक्कम करावे लागते. जर मन अभावित असेल तर जगातील प्रलोभने आणि विकार त्यात सहज शिरकाव करते. म्हणजे मानसिक शिस्त तुम्ही विपश्यनेला जेव्हा जाता तेव्हा पहिल्या पिरियडला जाता, पहिल्या शिबिराला जाता, तेव्हा तुमची मनाची स्थिती कशी असते, ही डोलामय असते, असंयमित असते. कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते बसायचं आहे, तुम्हाला फक्त तुमच्या शरीराला निरखून बघायचं आहे. अशा वेळी आपलं मन हे काय सांगायला लिहिलं शब्द, दुच्छन्न अगारण असतं. म्हणजे खराब छप्पर असलेले घर म्हणजे आपलं मन त्याप्रमाणे असतं. ह्या पहिल्या 4-5 दिवसांमध्ये आपलं मन हे दुच्छन्न अगारण असतं. जर आपण त्याच्यावरती व्यवस्थित कंट्रोल नाही केला, व्यवस्थित संयम नाही बाळगला, तर 5व्या ते 4थ्या 5व्या 6व्या दिवशी आपण पळून येतो शिबिरातून. पण तर तेच जर मन सुछन्न चित्त म्हणजे सुरक्षित मन म्हणजे व्यवस्थित संयमित केलेलं आहे, शिस्तीबद्ध केलेलं आहे, आणि त्यामुळे कुठलाही विकार म्हणजे कुठलाही राग, मोह, द्वेष अशा प्रकारचे ज्या भावना आहेत ते तुमच्या मनावरती वश होऊ शकत नाहीत. आणि तुम्ही ते संपूर्ण शिबिर एकदा पूर्ण केलं तर तुमचं मन सुछन्न चित्त होतं. म्हणजे आपले मन किती आपण सांभाळून, म्हणजे आता उपतिस्स आणि कोलित हे जेव्हा संजय आचार्यांकडे होतं तेव्हा त्यांचं मन हे दुच्छन्न चित्तम होतं, दुच्छन्न आगारंग होतं. पण जेव्हा ते भगवान बुद्धांकडे गेलं तेव्हा त्यांचं चित्त हे सुछन्न चित्तम झालं. म्हणजे त्यांच्या मनातल्या असणारे संशयाचे सर्व ढग निघून गेले, ते संयमित झाले आणि ते निर्वाण प्राप्तीला गेले, ते अरहंत झाले. तर थोडक्यात सांगायचे तर सारीपुत्त आणि मोग्गलायन हे प्रज्ञेचे प्रतीक आहेत, ज्यांनी सत्याला स्वीकारले. तर संजय हे अविद्येचे प्रतीक होते, ज्यांनी सत्याचा दरवाजा समोर असून, जसं मी आता मला सांगितलं की समोर नदी आहे पण मला तहान लागली आहे तर नदी स्वतः माझ्याकडे येणार आहे, मी त्याच्याकडे जाणार नाही, या अहमपणा असल्यामुळे तो संजय समोर भगवान बुद्ध असताना पण त्यांना स्वीकारू शकला नाही. म्हणून धम्म सांगतो की साराला सार म्हणून जाणणारेच निर्वाणाचे खरे धनी होतात. म्हणजे साराला सार जाणणारे खरे निर्वाणाचे धनी होतात. हे झाले इथपर्यंतची. आता आपण जे धम्मपदातील 12-13 क्रमांकाची जी गाथा आहे त्या गाथेचं आपण अठ्ठकथा पाहिली, ती गाथा पाहिली, त्या गाथेमधल्या प्रत्येक शब्दांचा अर्थ पाहिला आणि त्या शब्दांचा अर्थ पाहिल्यानंतर त्या गाथेचा काय अर्थ होतो हेही पाहिलं. आज आय होप तुम्हाला ही सर्व कथा म्हणजे आज आपण जी मांडणी केलेली आहे ती आपल्याला समजली असेल असं गृहीत धरतो. जे काही स्क्रीनवरती होतं, जे काही नोट्स स्क्रीनवरती मी लिहिल्या आहेत त्या आपण सर्वांनी नोट डाऊन केल्या असंही मी गृहीत धरतो. आपल्याला ही गाथा समजली असेल तर आपण नक्कीच
मला कमेंट करून सांगा की ही गाथा आपल्याला कशी वाटली. ह्याच्यामध्ये अजून काही चेंजेस करायचं आहे का असं हे मला तुम्ही समजावून सांगा, म्हणजे कमेंट करून सांगा, जेणेकरून आपला हा जो संकल्प आहे की प्रत्येक मराठी घरामध्ये पाली वचन हे मराठीमध्ये समजून सांगण्याचा आपण हा संकल्प केलेला आहे. त्यासाठी मला आपण सर्वांनी सहकार्य करतच आहात. सोबतच या सहकार्यासोबत आपल्याला जर हे चॅनल आवडत असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून आपला हा संकल्प जास्तीत जास्त घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. सध्या थोडा प्रॉब्लेम मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं की थोडा आवाजाचा प्रॉब्लेम येत आहे, पण आपण त्याच्यावरती काम करतो आहे. तो लवकरच दूर करण्याचा प्रयत्न आहे माझा. तत्पूर्वी आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आपला सर्वांचा विकास व्हावा, उत्कृष्ट आपण जीवन जगावं, यासाठी मंगलमैत्री व्यक्त करून इथे सांगतो. नमो बुद्धाय. जय हिंद.